हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त अशी एकदम चमचमीत आणि छान अशी बघा वाटाणा बटाट्याची रस्सा भाजी कशी करायची ते पाहणार आहे. एकदम साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे. तुम्हाला बघून कळत असेल किती मस्त चमचमीत भाजी झालेली आहे. आपण ही एकदम दाटसर अशी बनवलेली आहे बघा. कमी साहित्यात तेवढे सोप्या पद्धतीने चविष्ट अशी भाजी झालेली आहे. नक्की करून बघा. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे बघू शकताय सर्वप्रथम मी इथे वाटाणा भरपूर घालणार आहे आणि मी बटाटा एकच घेतलेला आहे. मीडियम साईजचा मोठ्या पीसमध्ये कट करून घेतलेला आहे. मोठी वाटे मी एकदम हिरवे ताजे वाटाणे घेतलेले आहेत. मस्त असे हे वाटाणे आहेत बघा. आता इथे आपण साहित्य बघूया. त्यासाठी 2 मी मीडियम साईजचे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत. 2 ते 3 मीडियम साईजचे कांदे कट करून घेतलेले आहे. 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं घेतलेलं आहे. सर्वप्रथम आपण साहित्य भाजून घेणार आहे. इथे बघू शकताय पॅन गरम करायला ठेवलेला आहे. पॅनमध्ये मी कांदा आता परतून घेणार आहे. त्या सुरुवातीला मी बिना तेल घालता कांदा मी यामध्ये परतून घेणार आहे. 2 मिनिटं नंतर 1 चमचा मी यामध्ये तेल घालणार आहे. कांदा इथे बघू शकता या पद्धतीने परतून घ्यायचा. 2 मिनटं परतला की त्यामध्ये तेल थोडंसं घालून घ्यायचं. इथे बघू शकताय थोडंसं 2 मिनटं कांदा परतलेला आहे. आता त्यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेते. या पद्धतीने तेल घालायचं म्हणजे पटकन परतला जातो, कांदा भाजला जातो आणि चव छान लागते. इथे बघू शकताय कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे या पद्धतीने. आता त्यामध्ये आपण टोमॅटो, इथे लसूण, आलं सगळं घालून घ्यायचं आणि यामध्ये टोमॅटो हे सगळं साहित्य लवकर परतलं जावं म्हणून थोडंसं मी मीठ घालते. इथे बघू शकताय मीठ घालून मिक्स करून घेते आणि याच्यावर थोडंसं झाकण ठेवून छान असं मऊ होईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे. पण मध्ये आपल्याला हलवून घ्यायचं आहे बघा. खाली लागू शकतं बघा या पद्धतीने. याच्यावर मी इथे झाकण ठेवून याला चांगलं शिजवून घेणार आहे. इथे बघू शकताय मी मध्ये 2-3 वेळा ह्याला हलवलं होतं आणि नंतर झाकण ठेवून चांगलं हे मसाले मऊ होईपर्यंत परतून घेतलेले आहेत. बघू शकताय मसाले मी प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवणार आहे. मसाला आपला थंड झालेला आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि छान असं बिना पाणी घालता मी बारीक वाटून घेणार आहे. ते मी वाटण करून घेतलेलं आहे. आता आपण इथे भाजी बनवणार आहे. त्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये 1 ते 1.5 पळी तेल घातलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. अर्धा चमचा मी इथे जिरे घातलेले आहेत. जिरे छान फुललेले आहेत. आता त्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचं. चव छान लागते बघा भाजीला. छान असे जिरे आपले फुललेले आहेत, तडतडलेले आहेत. त्यामध्ये पाव चमचा मी हिंग घातलेले आहे. मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये सगळं वाटण घालून घ्यायचं आहे. इथे बघू शकताय वाटण आपण इथे मिक्स करून घ्यायचं आहे. इथे बघू शकताय सगळं वाटण मी घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं मी मिक्स करून घेते. बघू शकताय या पद्धतीने मी मिक्स करून घेते. सगळं वाटण घालून घेतलेलं आहे. मी वाटण घातलेलं आहे, मिक्स करून घेणार आहे आणि छान असं तेल सुटेपर्यंत हे वाटण मी चांगलं परतून घेणार आहे. इथे बघू शकताय मी थोडंसं याच्यावर झाकण पण ठेवलेलं आहे म्हणजे छान असे मसाले परतले जातात आणि त्याला छान तेल सुटतं. इथे बघा झाकण काढलेलं आहे आणि छान असं आपले वाटण हे चांगलं परतलेलं आहे. छान असं तेल सुटलेलं आहे आणि आता यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहे. त्यासाठी इथे मी 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घालते. हे घरगुती आपलं साठवणीचं लाल तिखट आहे. 1.5 चमचा घातलेला आहे. आता त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा मी धनेपूड घालून घेते. तुमच्या आवडीनुसार साहित्य घाला. पाव चमचा हळद घातलेली आहे आणि इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे. इथे बघू शकता हे सगळं साहित्य मी मिक्स करून घेते वाटणामध्ये. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून छान असं हे मसाले शिजवून घ्यायचे आहेत तेल सुटेपर्यंत. इथे बघू शकताय थोडंसं मी पाणी घालून घेते आणि याच्यावर झाकण ठेवून चांगले मसाल्यांना तेल सुटेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत याला शिजवून घ्यायचं. इथे बघू शकताय मिक्स करून घेतलेलं आहे आणि तेल सुटेपर्यंत चांगलं झाकून ठेवायचं. इथे बघू शकताय मसाले छान शिजलेले आहेत, छान तेल सुटलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने आणि याच्यामध्ये बटाटे घालायचे कट केलेला आणि आपल्याला याच्यामध्ये वाटाणे पण घालून घ्यायचे आहेत. इथे बघू शकताय छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये बटाटा आणि वाटाणे पण मी घालून घेते. मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने मी घातलेलं आहे बघा.
आणि बटाटा सुरुवातीला मी मिक्स करून घेते यामध्ये आणि वाटाणे पण सगळे मी यामध्ये घालून घेते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही बटाटा वाटाणा घालू शकता. इथे मी बघू शकता बटाटा मिक्स करून घेतलेला आहे. मसाल्यांमध्ये परतून घ्यायचं म्हणजे चव छान लागते बघा भाजीला. या पद्धतीने भाजी मस्त होते बघा. नक्की या पद्धतीने करून बघा तुम्ही. इथे बघू शकताय वाटाणे पण मी घातलेले आहेत आणि ते पण मी मिक्स करून घेते बघा या पद्धतीने. आणि सगळे वाटाणे मी घालून यामध्ये मिक्स करून घेते. आणि याच्यामध्ये तुम्हाला भाजी कशी घट्ट पातळ बनवायचे तसं तुम्ही पाणी घाला, पण पाणी गरमच घाला. इथे मी वाटाणे मिक्स करून घेतलेलं आहे. 2-3 मिनटं असं मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे. इथे बघा जास्त मी भाजी पातळ पण बनवणार नाही आणि जास्त घट्ट पण ठेवणार नाही बघा. थोडीशी आपल्याला दाटसरच बनवायची आहे बघा. यामध्ये मी गरम पाणी घालून घेते बघा. इथे बघू शकता इथे गरम पाणी घातलेलं आहे. मिक्स करून अजून अंदाजाने आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे. इथे बघू शकता या पद्धतीने मी पाणी घालून घेते बघा. अजून यामध्ये मी पाणी घातलेलं आहे बघा. तुमच्या अंदाजाने तुम्ही पाणी घाला, कारण आपण याच्यामध्ये शिजण्यासाठी सुद्धा पाणी घालायचं. त्या अंदाजानेच पाणी घाला. इथे बघा मी पाणी घातलेलं आहे. याला छान उकळी काढून घ्यायची आहे. त्याआधी चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. याला छान उकळी यायला लागलेली आहे बघू शकताय तुम्ही. मीठ घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं. इथे छान अशी याला उकळी यायला लागलेली आहे बघू शकताय. आता मी मिक्स करून घेते हे व्यवस्थित असं आणि गॅसची फ्लेम मी इथे मीडियम करून याच्यावर झाकण ठेवून याला छान असं शिजवून घेणार आहे. आता याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते म्हणजे छान असं कोथिंबीर याच्याबरोबर शिजते आणि मस्त लागते बघा भाजी. कोथिंबीर थोडीशी घातलेली आहे. मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला 8 ते 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे बटाटा आणि वाटाणे छान असे शिजले जातात बघा. इथे झाकण ठेवलेलं आहे. 10 ते 15 मिनटानंतर बघा झाकण काढलेलं आहे. आपण आता चेक करूया आपलं वाटाणा आणि बटाटा शिजलाय का ते. इथे बघू शकताय मऊसूद हे छान शिजलेलं आहे. मस्त छान शिजलेलं आहे. आता इथे बघू शकताय त्याच्यामध्ये अजून थोडीशी मी कोथिंबीर घालून मिक्स करून घेतलेलं आहे बघा. छान असे हे शिजलेलं आहे मऊसूद आणि मस्त भाजी आपली तयार झालेली आहे बघू शकताय तुम्ही. छान अशी वाटाणा बटाट्याची एकदम दाटसर आणि मस्त भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला बघून कळत असेल किती छान भाजी तयार झालेली आहे. तेवढीच चविष्ट आणि मस्त लागते बघा. मस्त छान लागते बघा. तुम्ही ही पुरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर, भाकरीबरोबर कशाबरोबर खाऊ शकता. मस्त भाजी तयार होते. नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही या पद्धतीने नक्की भाजी बनवून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.